नराधम अशोक खरातवर 7वा गुन्हा दाखल. महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर 4 वेळा बलात्कार केल्याचं तक्रारीत नमूद. जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान वारंवार अत्याचार. अशोक खरातकडे 7 पुंगळ्या मिळाल्या. गोळ्या कुठं गेल्या, नरबळी दिले का असा पोलिसांना संशय. 5 दिवसांच्या कोठडीत खरातची झाडाझडती घेणार. अंकशास्त्राचा तज्ज्ञ म्हणून ज्योतिष सांगणारा भोंदू खरात 10वीला गणितात नापास. खरातला मिळाले होते सरासरी 35%. रुपाली चाकणकरांना सगळ्या पदांवरून बडतर्फ करा. नाशिकमधल्या महिला पदाधिकाऱ्यांनी आघाडी उघडली. काही पदाधिकाऱ्यांची तर पक्षातूनच काढा अशी सुनेत्रा पवारांना पत्र लिहून मागणी. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री उत्तर देणार. अजित पवारांच्या अपघाती निधनावरही मुख्यमंत्री बोलणार. अधिवेशन काळात दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर. 2002 ते 2025 पर्यंतच्या अधिवेशनात दिलेली 5204 आश्वासनं अपूर्ण. आश्वासन समितीच्या वार्षिक अहवालातून गंभीर माहिती समोर. आमदार रोहित पवारांच्या लढ्याला यश. VSR कंपनीविरोधात कर्नाटकात गुन्हा दाखल. महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्यानं रोहित पवारांची परराज्यातील पोलिसात धाव. इराणशी चर्चेसाठी अमेरिकेनं 15 कलमी मसुदा पाठवला. इराणचा अणु कार्यक्रम संपवण्याची, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील कब्जा सोडण्याची अट. कुवेतच्या विमानतळावर ड्रोनच्या हल्ल्यानंतर भीषण आग. ड्रोन हल्ल्यानंतर तेलाच्या टाकीला भीषण आग लागली. 8 मार्चनंतर कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा हल्ला. युद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स पाकिस्तान दौरा करण्याची शक्यता. इस्लामाबादेत इराणी अधिकाऱ्यांशी भेट होणार. आखाती युद्धावर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. इंधनाच्या टंचाईवर चर्चा होणार. महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, श्रीकांत शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता. उद्याच्या रामनवमी निमित्तानं नागपुरातल्या पोद्दारेश्वर मंदिरात 17,000 नारळांची आरास. सभामंडप आणि प्रवेशद्वार अनोख्या पद्धतीनं सजवलं. भंडाऱ्यामध्ये ठिकठिकाणी पेट्रोल आणि डिझेलसाठी रात्री नागरिकांनी गर्दी केली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्लास्टिक कॅनमध्ये नागरिक पेट्रोल भरून घेत असल्याचं चित्र दिसतंय. वाहन चालक बेकायदेशीरपणे पेट्रोलचा साठा करतायत. जिल्ह्यातील मोहाडी येथील एका पेट्रोल पंपावर नायब तहसीलदारांनी रात्री याची तपासणी करायला त्या गेल्या होत्या. त्यावेळी पंपधारकानं त्यांच्याशी हुज्जत घातली. यावर नायब तहसीलदारांनी पेट्रोल पंप चालकाला चांगले खडे बोल सुनावले. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. भंडारा जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याच्या अफवा पसरल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात पेट्रोल पंपावर रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं. वाहनधारकांची पेट्रोल घेण्यासाठी धडपड दिसतेय. तर गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी जिल्ह्यामध्ये सध्या कोणत्याही प्रकारचा पेट्रोल डिझेलचा तुटवडा नसून अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन जिल्हाधिकारींनी केलेलं आहे. 6.5 लाख लिटर पेट्रोल उपलब्ध आहेत आणि 8.5 लाख लिटर डिझेल उपलब्ध आहे. हे 3 दिवसासाठी पुरेसे आहेत. थोडा एक लोकांमध्ये गैरसमज पसरण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये असं भासत आहेत की आपल्याकडे याचं काय शॉर्टेज होणार आहे. असं कोणत्याही परिस्थिती सध्या नाही आहेत. 3 दिवस पुरेल असा इतका स्टॉक आहेत आमच्याकडे. यवतमाळच्या जयस्वाल पेट्रोल पंपावर सकाळपासून रांगा लागल्याचे चित्र आहे. इंधन पुरवठा खंडित होणार अशी अफवा शहरामध्ये पसरली आणि त्यानंतर गाड्यांच्या टाक्या भरण्यासाठी चालकांनी गर्दी केली. अखेर पोलीस बंदोबस्त लावावा लागला. इंधन तुटवडा नाही, दर दिवसाआड टँकर इंधन घेऊन नेहमीप्रमाणे येतोय. त्यामुळे ग्राहकांनी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलंय. मोदी है तुम उनको नहीं
आखाती प्रदेशातील युद्धाच्या झळा आता यवतमाळला पोचू लागल्या आहेत आणि त्याचमुळे इंधन पुरवठा कुठेतरी खंडित झाला आहे। ही बातमी व्हायरल झाली आणि त्यामुळे यवतमाळच्या जे पेट्रोल पंप आहे मध्यवस्तीमध्ये असलेल्या जयस्वाल पेट्रोल पंपावरती जर पाहिलं तर या ठिकाणी दुचाकीधारक आणि फोर व्हीलर हे पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या रांगा लावताना दिसत आहेत। संध्याकाळी 7:30 ते 8 वाजताच्या दरम्यान कुठेतरी इंधन पुरवठा खंडित होणार आहे आणि त्यामुळे ही अफवा पसरल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि ते नागरिक जे आहेत ते या ठिकाणी पेट्रोल पंपावरती रांगा लावत आहेत। फोर व्हीलर धारक असो, या ठिकाणाहून अर्धा किलोमीटरपर्यंत फोर व्हीलरच्या आणि टू व्हीलरच्या रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी लागलेल्या आहेत। आपल्यासोबत जे आहेत या पेट्रोल पंपाच्या संचालिका आहेत। ताई, मला सांगाल काय नेमकी परिस्थिती आहे पेट्रोल पंपावरती? आजपर्यंत कधी गर्दी झाली नाही, युद्धाचा आज 23वा-24वा दिवस आहेत, तरी पण आजपर्यंत इंधन पुरवठा खंडित झाला नाही। कशा कारणामुळे आज हे एकदम गर्दी 7:30-8 वाजतानंतर वाढली आहे? संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत सगळं नॉर्मल चालत होतं। संध्याकाळी अचानक अफवा पसरली आणि हळूहळू एवढी गर्दी वाढली का याचा काही अंदाजा नाही आणि एवढी लांब रांग लागली आहे, अर्धा किलोमीटर दूर आहे आणि आमच्याकडे पुरेसा साठा आहे, आम्ही सर्व्हिस बिलकुल प्रोव्हाइड करत आहोत, पण अशी गर्दी असल्यामुळे आम्हाला तर स्टॉकबद्दल विचार करावा लागेल मग असं। मात्र पेट्रोल संचालिका यांचं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचं इंधन पुरवठा खंडित झाला नाही, सुरळीत कंपन्यांकडनं पेट्रोल पुरवठा करण्यात येत आहेत। नागरिकांनी कुठलीही गडबड करू नये असं आव्हानसुद्धा करण्यात येत आहे। निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ। पेट्रोल डिझेल संपणार ही अफवा आहे हे मान्य करूनही नागपुरात प्रत्येक पेट्रोल पंपावर शेकडो वाहन चालकांच्या रांगा लागल्याचं दिसून येत आहे। नागपूर जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवरती सकाळपासूनच वाहन चालकांची प्रचंड गर्दी दिसून येते। अगदी 2 ते 3 तास रांगेत लागून लोक पेट्रोल भरून घेत आहेत। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नागपुरात सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल पंपांवर जबरदस्त गर्दी पाहायला मिळत आहे। सध्या आम्ही नॉर्थ अंबाझरी रोडवर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पंपावर आहोत आणि तुम्ही पाहू शकता की सकाळपासूनच या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अगदी दुचाकी असेल, चारचाकी असेल, ऑटो रिक्षा असेल, सर्वच वाहन चालक जे आहेत पेट्रोल भरायला या ठिकाणी सकाळपासून आलेले आहेत। माझ्यासोबत काही कस्टमर्स आहेत। मला सांगा, सकाळी किती वाजता रांगेत लागले होते? 6:30 बजे आलो होतो। सकाळी 6:30ला आले तर किती तास वेळ लागला आता इथपर्यंत पोहोचायला? 2.5 तास। अडीच तास। वही तो समझ में नहीं आ रहा सर, ये पैनिक क्यों हो रहा, लोग पेट्रोल भर रहे हैं और पूरी टैंक भर रहे। तुम्ही कशाला आलात? म्हणजे तुमचं काय पेट्रोल? पूरा ड्राई है, 2 दिन से ड्राई है, कल भी आया था कुछ नहीं मिला, आज भी वही हाल है। तर कारण कुणालाच माहिती नाही आहे, मात्र लोक पेट्रोल भरायला येत आहेत। प्रशासन असं म्हणतंय की पेट्रोल पुरेशा प्रमाणात आहेत, लोकांनी घाबरून जाऊ नये। पेट्रोल पुरेशा प्रमाणात आहे, अफवा पसरलेली आहे, त्याच्यामुळे सगळं घडतं आहे। तुम्हाला वाटतं की ही अफवा आहे? हेच कारण आहे, सफिशियंट स्टॉक आहे, पण लोक पॅनिक होऊन अफवा पसरवून लोकांनी हे सगळं केलेलं आहे। तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल संपलं होतं का? संपलं होतं, संपायला आलेलं आहे, म्हणून मी इथं आलो आहे। अशा पद्धतीने प्रत्येक पेट्रोल पंपवर नागपुरात आणि इतर शहरांमध्ये गर्दी होताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळते। ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या संकेतांचे सकारात्मक परिणाम सध्या शेअर बाजारामध्ये दिसून येत आहेत। बाजार उघडताच सेन्सेक्स 600 अंकांनी वर होता, तर सध्या निफ्टी 200 अंकांच्या वर आहे। दक्षिण चीन समुद्रात पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय। एका बेटाजवळ मच्छीमारी करण्यावरून वाद निर्माण झाला, त्यामुळे चीन आणि फिलिपाईन्स यांच्यामध्ये तणाव निर्माण झालाय। दोन्ही देशांच्या सशस्त्र युद्धनौका एकमेकांसमोर उभ्या झाल्यात। फिलिपाईन्सच्या तटरक्षक दलाच्या 5 युद्धनौका समुद्रात त्यांनी उतरवलेल्या आहेत, तर चीनने देखील तटरक्षक दलाच्या 6, नौदलाची 1 आणि राखीव दलाच्या 20 युद्धनौका फिलिपाईन्स समोर उभ्या केल्यात। या बेटावरून दोन्ही देशांमध्ये आजवर अनेकदा वाद झालाय। भोंदू अशोक खराच्या ईशान्येश्वर मंदिराला 1.5 कोटींचा सरकारी निधी 2018 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या युती सरकारनं दिल्याची माहिती समोर येतेय।
31 मार्च 2018 रोजीचा GR समोर आलेला आहे. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी हा निधी मंजूर केलाय. सार्वजनिक बांधकाम विभागानं मंदिराचं काम, सभामंडपाचं बांधकाम, पेवर ब्लॉक बसवण्यासाठी निधी दिल्याचं कळतंय. सरकारच्या मदतीतून प्रसाधनगृह, चेंजिंग रूम आणि भक्तनिवासाचं बांधकाम झालेलं आहे. मंदिराचं विद्युतीकरण आणि लँडस्केपिंगसाठी निधी दिल्याचं समोर आलंय. ईशान्येश्वर मंदिराला 2018 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या युती सरकारनं निधी दिल्याचं समोर आलंय. 31 मार्च 2018 रोजीचा GR समोर आलेला आहे. 1.5 कोटींचा सरकारी निधी देण्यात आला होता. मंदिर परिसरातील बांधकामांसाठी हा निधी देण्यात आलेला होता. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी हा निधी मंजूर केल्याचं देखील समोर आलेलं आहे. त्यामुळे या भोंदू बाबावरती सरकारची मेहरबानी होती हे देखील समोर आलेलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात दारणा धरणाचं पाणी त्याच्या संस्थेला मिळालं होतं, तर 2018 मध्ये 1.5 कोटींचा सरकारी निधी मिळाला होता. चर्चेच्या पार्श्वभूमीवरती इराणचे हल्ले अजूनही सुरूच आहेत. इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवर हल्ल्यांची 80वी खेप इराणनं सुरू केली आहे. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 अंतर्गत इराणचे हल्ले सुरू आहेत. इराणनं या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे व्हिडिओ देखील समोर आणलेले आहेत. तर एकीकडे युद्धविरामाच्या चर्चा होत आहेत, एकमेकांना मसुदे पाठवले जात आहेत, शस्त्रसंधीची भाषा केली जाते, पण दुसरीकडे इराणनं आता ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 अंतर्गत या हल्ल्यांची 80वी खेप सुरू केलेली आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवरती इराणकडून हल्ले सुरू आहेत आणि त्या हल्ल्यांचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. इराणमधलं इस्फहान शहर सततच्या हल्ल्यांनी उद्ध्वस्त झालेलं आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतरची इस्फहान शहरातली दृश्य समोर आलेली आहेत. इमारती उद्ध्वस्त झाल्यात, रस्त्यांवरती दगडधोंड्यांचा खच पडलेला आहे. व्हिडिओमध्ये स्थानिक ढिगारे हटवत असल्याची दृश्य देखील दिसत आहेत. आखाती युद्धाचे परिणाम वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रावर देखील पाहायला मिळत आहेत. तसाच फटका केमिकल इंडस्ट्रीला बसतोय. पुरवठा साखळी प्रभावित झाल्यानं वेगवेगळ्या रसायनांच्या किमतीत 200% वाढ पाहायला मिळतेय. युद्धाआधी जे सल्फ्युरिक ॲसिड 12 रुपये किलोने होतं ते आता 34 रुपये किलो झालंय. ॲसिटिक ॲसिड 55 रुपये किलोचं होतं, त्याचे दर आता 90 रुपये प्रति किलोच्या वर गेलेले आहेत. तर 300च्या वर वेगवेगळी रसायनं आहेत, ज्यामध्ये 100% वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. युद्ध थांबलं नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल असं पुरवठादार सांगतायत. मागच्या 1 महिन्यामध्ये आपण जर का दर बघितले केमिकल आणि वेगवेगळ्या रसायनाचे आणि आताचे दर यामध्ये जवळपास 200% वाढ पाहायला मिळत आहे. काय कारण वाटतं आणि नेमकं ही इंडस्ट्री कोणकोणत्या समस्याचा, आव्हानांचा सामना करत आहे? आमचे जे केमिकल्स आहेत ते सगळे बेसिक केमिकल्स आहेत, ज्याला इवन मदर केमिकल्स म्हटलं जातं. आणि याचा जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल पूर्ण आखाडी देशातून इकडे इम्पोर्ट होतं. त्याचप्रमाणे याला लागणारे बऱ्याचशा केमिकल्स जे सबऑर्डिनेट असतात, सपोर्टिंग असतात, ते सुद्धा आखाती देशातून इकडे येतात. आणि सध्या पूर्ण समुद्री मार्ग बंद असल्यामुळे आणि जे मेन फ्यूल आहे, तर फ्यूल इंडस्ट्री 2च फ्यूलवर चालते, एक तर फ्यूलवर किंवा एक तर गॅसवर. तर या दोन्ही गोष्टींचा सध्याशी अत्यंत तुटवडा असल्यामुळे आमच्या इथे जे बेसिक केमिकल्स आहे ते बेसिक केमिकल्सचे जे रेट्स आहे ते रेट सगळे 100 ते 200% वाढलेले आहे. तर या सर्व गोष्टींमध्ये या सल्फ्युरिक ॲसिडपासून जे केमिकल बनतात त्याचा उपयोग होतो. तर ह्या आता सल्फरच जर येत नाही आहे तर सल्फ्युरिक ॲसिड इथे फार म्हणजे बनण्याकरता आणि त्याचं सल्फरच्या आयात जो प्राईज आहे त्या प्राईजमध्येच इतकी वाढ झालेली आहे. त्यामुळे या
केमिकल्सचे रेट जे आहे ते डबल टिबल झालेले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार. गेल्या काही दिवसात विरोधकांनी केलेल्या सगळ्याच आरोपांना मुख्यमंत्री उत्तर देणार. त्यानंतर दुपारी मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची पत्रकार परिषद. राज्य सरकारचं 23 वर्षात 86% आश्वासनाची पूर्तता केली आहे. हिवाळी अधिवेशनात 2002 ते 2025च्या दरम्यान दिलेल्या 5204 आश्वासनांचा सरकारला विसर. 23 वर्षात सरकारकडून विधिमंडळ सभागृहात 36,124 आश्वासनं. पूर्ततेसाठी 90 दिवसांच्या कालमर्यादेचं उल्लंघन होतानाचं चित्र. सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरण. राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवेंना महाबळेश्वर न्यायालयाकडून जामीन मंजूर. जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदेंनी अपहरण झालं नसल्याचा जबाब नोंदवल्यानं कोर्टाकडून पोलिसांच्या कारभारावर ताशेरे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेणार. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्या प्रकरणात राज्यातील महिला कार्यकर्त्यांची नाराजी आणि रोष रुपाली पाटील सुनेत्रा पवारांसमोर मांडणार. राज्यात महिला आयोगावर अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक यापुढे राजकीय दृष्टिकोनातून नको. सत्ताधारी पक्षातील महिला नेत्यांचं राजकीय पुनर्वसन महिला आयोगात नको. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस अंजली साळवेंची मागणी. यंत्रणेकडून ते कामं करून घ्यायची क्षमता ही निरंतर प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे इथे एक अभ्यासक आणि अनुभवी महिलाच लागतं. राजकीय क्षेत्रात एखादं महिला संघटन चालवलं किंवा एखाद्या महिला संघटनेची अध्यक्ष म्हणून काम केलेलं असणं आणि ह्याला आवश्यक असणारे निकष हे बरोबरी त्याची करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रातला पुरेपूर अभ्यास असलेली महिलाच या महिला आयोगाच्या पदासाठी असायला पाहिजे. रुपाली चाकणकरांना पक्षातल्या सगळ्या पदांवरून बडतर्फ करा. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडेंसह इतर महिला पदाधिकाऱ्यांची सुनेत्रा पवारांकडे मागणी. तर ओबीसी विभाग अध्यक्ष बबनराव मदनेंची चाकणकरांची पक्षातूनच हकालपट्टी करण्याची मागणी. भोंदू अशोक खरातवरती 7वा गुन्हा दाखल. करिअर घडवण्याचा सल्ला घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीवर गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप. विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची धमकी. वडिलांचा मृत्यू होण्याचीही भीती. खरातचे रंगेल व्हिडिओ. डिसेंबरमध्येच बाहेर. पीडितेनं व्हिडिओ पाठवणाऱ्याविरुद्ध 3 महिन्यांपूर्वीच शिर्डीमध्ये तक्रार केली होती. मात्र 3 महिन्यात खरात विरोधात कारवाई नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. अशोक खरात प्रकरणात एसआयटीची नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक गावात झाडाझडती. खरात याच ठिकाणाहून काळी जादू आणि पूजाविधीसाठी लागणारं सामान आणत असल्याचा एसआयटीला संशय. गावातील एका व्यक्तीची चौकशी केल्याचीही सूत्रांची माहिती. अंकशास्त्रात पारंगत असल्याचं सांगणारा भोंदू अशोक खरात 10वीला गणितात नापास असल्याचं उघड. गुणपत्रिकेनुसार खरातला केवळ 35.88% गुण. तर खरातचं खरं नाव लक्ष्मण असल्याचीही माहिती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केल्याप्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह 37 जणांवर गुन्हा दाखल. आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. की एकाही शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करू नका. तुम्ही 2 पावलं पुढे आला, आम्ही 2 पावलं पुढे येतो आणि आमचा बेमुदत रस्ता रोको मागे घेतो असं आम्ही प्रशासनाला सांगितलंय. त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे. यात फसवणूक झाली तर भविष्यातल्या आंदोलनामध्ये प्रशासनाला कसा झटका द्यायचा याचा 30 वर्षाचा आमच्याकडे अनुभव आहे. मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहतांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. मेहतांच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका कोर्टानं फेटाळली. मेहतांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीनं स्वीकारण्यात आल्याचा याचिकेत आरोप होता. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण. माजी रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद आणि बीएमसी अधिकारी सुनील दळवींनी पुरावे सादर केले. भोसले समितीचा अहवाल. त्यामुळे दोघांवर पोलिसांची कारवाई. सोमय्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
नाशिकच्या गंगापूर रोडवरील गोळीबाराचं प्रकरण भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल आणि निकटवर्तीय मामा राजवाडेंसह 5 जणांना जामीन मंजूर. तब्बल 6 महिन्यांनी न्यायालयीन कोठडीतून सुटका. नांदेडमध्ये ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दुचाकी वाहनांचे सायलेन्सर जप्त. अनेक बुलेटच्या सायलेन्सरवर रोड रोलर फिरवला. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्वतः रस्त्यावर उतरत ही कारवाई केली. नांदेड नागपूर महामार्गावरील अतिक्रमण जेसीबीनं जमीनदोस्त करत कारवाई. दाभड गावाजवळ लागोपाठ झालेल्या अपघातात 3घांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाची धडक कारवाई. मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण जमीनदोस्त. हर घर नल नल में है जल ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची संकल्पना मेळघाटात पूर्णतः अयशस्वी. युवक काँग्रेसचा आरोप. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत असलेली पाणीपुरवठा योजना ही भ्रष्टाचाराचं उदाहरण असल्याचंही समोर. जल जीवन मिशन योजना हे फक्त कागदोपत्री सुरू आहे. यामध्ये कोणत्याही घरामध्ये नळाला पाणी आलेलं नाही आहे. हर घर नल नल में है जल अशी जी एक संकल्पना आहे ती पूर्णपणे फेल झालेली आहे. यामध्ये कोटी रुपयांचा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याची एक केंद्र स्तरावरून चौकशी व्हावी अशी आमची युवक काँग्रेसच्या माध्यमातून मागणी आहे. धाराशिवमध्ये उन्हाचा पारा 37 अंशांवर. वाढत्या उन्हामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. खबरदारी म्हणून उपजिल्हा रुग्णालय तसंच ग्रामीण भागातील 13 रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी शीतकक्षाची व्यवस्था. साईबाबांच्या शिर्डीमध्ये 3 दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाला आजपासून सुरुवात. साईबाबांच्या हयातीत सुरू झालेल्या उत्सवाचं यंदाचं 115वं वर्ष. काकड आरतीनंतर फोटोची सवाद्य मिरवणूक काढून उत्सवाला पारंपरिक पद्धतीनं सुरुवात. मंदिरात आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई. रामनवमीनिमित्त शेगावचं संत गजानन महाराजांचं मंदिर आज आणि उद्या 24 तास खुलं राहणार. शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची शेगावात होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. एकविरा देवीचं माहेरघर असलेल्या देवघर गावामध्ये काल काळभैरवनाथांचा पालखी सोहळा रंगला. आज एकविरा देवी आणि काळभैरवनाथ या भाऊ बहिणींच्या पारंपरिक भेटीचा सोहळा पार पडणार. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेळक गावामध्ये मरगाई देवीची यात्रा संपन्न. यात्रेमध्ये रामायणातील कथेचा आधार घेऊन रावणाची बहीण त्राटिकेच्या सोंगाची 200 वर्षांपासूनची अनोखी परंपरा. या परिसरात त्राटिकेचं राज्य होतं अशी आख्यायिका. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर मंदिरात 15,000 नारळांची आरास. कोणत्याही कलाकारानं नाही तर रामभक्तांनीच ही आरास साकारली आहे. रामनवमी उत्सव संपल्यानंतर प्रसाद स्वरूपात या नारळांचं वाटप केलं जाणार आहे. सांगलीच्या कासेगावमध्ये रामनवमी निमित्त उद्या हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडी स्पर्धेतील गटपास मालक आणि महिला प्रेक्षकांना हेलिकॉप्टरमधून मैदानावरून सैर मिळणार. तर पहिल्यांदा प्रथम येणाऱ्या बैलगाडा मालकाला 5 लाखांचं बक्षीस मिळणार. हे 6 विजेते जे असणार आहेत किंवा 6 चिठ्ठीवाले जे असणार आहेत त्या 6 लोकांना आपण हेलिकॉप्टरची राईड देणार आहे. त्याचबरोबर इथं आमच्या मैदानाला खास करून महिलांची खूप लक्षणीय उपस्थिती असते. त्या महिलांना कुठंतरी माता भगिनींना हेलिकॉप्टरमध्ये बसता यावं. तर त्या 6 लकी महिला भाग्यवान विजेत्या ज्या असणार आहेत त्यांना देखील आपण हेलिकॉप्टरची राईड देणार आहे. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चोरखमारा मार्गावर वाघाचं दर्शन. अगदी निवांत वाहनाचा मार्ग रोखून धरत वाघानं थेट रस्त्यावर लोळण घेतली. कार चालकानं चित्रित केलेला वाघाचा व्हिडिओ व्हायरल. बुलढाण्याच्या जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात दुर्मिळ लाइंड सपल स्किंक हा सरपटणारा प्रजातीतील प्राणी आढळला. लोणार सरोवरातील वाढती पाणी पातळी, बदलती जैवविविधता, पाण्याचे बदललेले गुणधर्म यामुळे असे प्राणी या परिसरात दिसतायत का अशी शंकाही उपस्थित. 8 तासांपूर्वी रेल्वे तिकीट रद्द केल्यास आता रिफंड म्हणजेच परतावा मिळणार नाही. रेल्वे तिकिटांच्या काळा बाजाराला आणि एजंटगिरीला आळा घालण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून नियमात बदल.
इराणकडून इस्रायलच्या रामल्लाह शहरावरती मिसाईल हल्ला. शहरामध्ये सायरनचा आवाज. जीव वाचवण्यासाठी नागरिकांची सुरक्षित ठिकाणी धाव. इराणकडून इस्रायलच्या तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर परिसरात भीषण स्फोटांचा आवाज. स्फोटानंतर काही फुटापर्यंत कार उडून पडल्याचा व्हिडिओही समोर. युद्धात आतापर्यंत इराणमधील 9,000हून अधिक सैन्य ठिकाणं लक्ष्य. अमेरिकन लष्कराचा मोठा दावा. इराणची युद्धाची क्षमता खूपच कमी झाल्याचाही दावा. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा आजचा 26वा दिवस. युद्धविरामाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हल्ले घडले. गेल्या काही तासात दोन्ही बाजूंनी कोणताही मोठा हल्ला नाही. चर्चेतून तोडगा निघेल, ट्रम्प यांचा दावा. भेट दिल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. करार आण्विक नाही तर तेल आणि गॅसशी संबंधित असल्याची ट्रम्प यांची माहिती. So they called, I didn't call, they called, they want to make a deal. And we are very willing to make a deal. It's got to be a good deal. And it's got to be no more wars, no more nuclear weapons. They're not going to have nuclear weapons anymore. They're agreeing to that. Any of that stuff, there's no deal. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.